गोवा बनावटीच्या दारूसह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त। कानूर खुर्द ते विंझणे रोडवर चंदगड पोलीस ठाण्याची कारवाई। कानूर खुर्द ते विंझणे रोडवर महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कार नंबर MH04DY0654 चा चंदगड पोलिसांनी पाठलाग केला असता अज्ञात आरोपीने वाहन विंझणे गावी रोडकडे सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। सदर वाहनातून 5,12,400 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू व इनोव्हा कार असा एकूण 14,12,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। अज्ञात आरोपी विरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा राज्यातून गोवा बनावटीची दारू अवैधरित्या महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतूक करणारे दारू विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आदेश दिले आहेत। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वास पाटील, पोलीस निरीक्षक यांनी गोवा बनावटीच्या दारूची विक्री व वाहतूक करणारे दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याकरिता चंदगड पोलीस ठाण्याकडील पोलीस पथक तयार केला आहे। आज 20 फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बेळगाव वेंगुर्ला रोडवर एक इसम सिल्वर रंगाची इनोव्हा कारमधून गोवा बनावटीची दारूची वाहतूक करणार आहे। त्याप्रमाणे पोलीस स्टाफ बेळगाव वेंगुर्ला रोडवरील जाणाऱ्या वाहनावर वॉच करीत असताना वेंगुर्ला गावाकडून बेळगाव गावाकडे एक संशयित सिल्वर रंगाची इनोव्हा कार भरधाव येत असलेली दिसली। सदर वाहनास पोलिसांनी थांबवण्याबाबत इशारा केला। इनोव्हा कार चालकाने वाहन न थांबवता तसेच पुढे भरधाव वेगात निघून गेला। त्याचा पोलिसांनी कानूर खुर्द, नागनवाडी फाटा, अदूर ते विंझणे असा पाठलाग केला। अज्ञात आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार विंझणे गावच्या हद्दीत रोडकडेला सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। पोलिसांनी इनोव्हा कारची तपासणी केली असता कारचे मागील बाजूस वेगवेगळ्या कंपनीच्या गोवा बनावटीच्या 5,12,400 रुपये किमतीचा सीलबंद दारूच्या बाटल्या व इनोव्हा कार असा एकूण 14,12,400 रुपये किमतीचा माल जप्त केला। पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध चंदगड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दराची कायदा व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शीतल घिवले या करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस हवालदार तुकाराम राजगिरे, सुनील माळी, पोलीस शिपाई ईश्वर नावलगी, नितीन पाटील, आशुतोष शिवुडकर यांनी केली आहे। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।